पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अमरावतीमधील तरुणींवरील अत्याचार प्रकरणी आरोपी अयानची 7 दिवसांची पोलीस कोठडी संपणार आहे। अचलपूरच्या कोर्टामध्ये अयानला हजर केलं जाईल। आतापर्यंत 8 आरोपींना या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीला हजर करताना पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील असेल। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अमरावतीमधील तरुणींवरील अत्याचार प्रकरणी आरोपी अयानची 7 दिवसांची पोलीस कोठडी संपते आहे। त्यालाच कोर्टामध्ये हजर करणार आहेत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। आपापसातील जमीन वाटपाच्या नोंदणीसाठी आता संपूर्ण शुल्क माफी देण्यात आली आहे। वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपाला देखील नोंदणी शुल्कातून सूट देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयासंदर्भातली माहिती दिली। नोंदणीचे अधिकार आता तहसीलदारांकडे, तर शेतकरी कुटुंबांना मात्र आता या निर्णयाने मोठा दिलासा मिळतो आहे। वर्सोव्यामध्ये महिलांच्या प्रसूतिगृहासाठी मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे। वर्सोवा विधानसभा मतदारसंघात प्रसूतिगृह उभारलंय, मात्र उद्घाटनाच्या अभावी प्रसूतिगृह सुरूच नाहीये। मनसेकडून मुंबई महापालिकेला 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। मागचे जे प्रसूतिगृह आहे ते वर्सोवा विधानसभेतील एकमेव प्रसूतिगृह आहे। मागच्या 1 वर्षापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर त्याचे काम सुरू होऊन काम पूर्णत्वास गेलेले आहे। काम पूर्णत्वास जाऊन सुद्धा प्रशासनाच्या चाल ढकलेमुळे हे उद्घाटन होत नाही आहे आणि इथल्या स्थानिक महिलांना प्रसूतीसाठी व उपचारांसाठी गोरेगाव व कुपर इथे जावे लागते। नारी शक्ती वंदनाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इथल्या महिलांवर अन्याय होत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढील 8 दिवसात जर हे प्रसूतिगृह चालू झाले नाही तर त्याचे उद्घाटन करून महिलांसाठी न्याय मिळवून देईल। भंडाऱ्याच्या खासदारासह 211 खासदारांनी महिला आरक्षणाच्या विधेयकाविरोधात मतदान केलं। विधेयकाच्या विरोधात मतदान करणाऱ्यांना धडा शिकवू महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता थेट इशारा दिलाय। जे जे लोक महिला आरक्षणाच्या विरुद्ध बोलतात आहे त्या सर्वांना घरचा रस्ता जनता महिला भगिनी दाखवणार आहे। आता हे स्पष्टीकरण द्यायला निघाले आहेत। मला पहिलं स्पष्टीकरण पाहिजे सर्वांकडनं। 350 महिला खासदार होणार होत्या, 160च्या वर महिला आमदार होणार होत्या। यांना थांबवण्याचं काम काँग्रेसने आणि या लोकांनी केलेलं आहे। सुप्रियाताई सुळेंनी केलेलं आहे। या ठिकाणी देशातल्या अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी 211 खासदारांनी केला आहे। 211 खासदार, जेवण भंडाऱ्याचे खासदार, भंडाऱ्याच्या खासदारांनी विरोधात मतदान केलं महिला आरक्षणावर आणि ज्यांना रस्ता दाखवतील लोक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।